काही गोष्टी ठरवल्या आणि काही गोष्टी मनापासून केल्या की खरंच त्या खूप छान होतात. तर माझी अशी सुंदर अशी सकाळ झाली होती आणि सूर्याचे किरण असे मस्त पडले आणि मी छान झाडून वगैरे काढलं आणि असं मस्त छानपैकी सडा वगैरे टाकला बाहेर. कारण आज होता मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि मी असं ठरवलं होतं की आज लवकर सुटायचं आणि पूजा वगैरे करायची. तर मग त्याच्यासाठीच मग मी फ्रेश वगैरे झाले, फुलं वगैरे आणले सगळे आणि छानपैकी पूजेचं पण आवरून घेतलं. मी हे कलश वगैरे कालच म्हणजे स्वच्छ धुवून वगैरे ठेवले होते, कारण मला माहीत होतं सकाळी लवकर पूजा वगैरे करायची म्हटलं की लवकर गोष्टी सगळ्या लागतात. त्याच्यामुळं मग मी अगोदरच सगळं धुवून घेतलं. तर सुरुवात केली आणि सकाळीच मी आज पूजा करायला बसले होते, कारण उशीर बिलकुल नव्हता केला. सगळ्यात अगोदर मग मी कलशाचं छान अगोदर मी देवी वगैरे बांधून घेतली. त्याचा काही व्हिडिओ मी केला नाही, कारण तो व्हिडिओ पण म्हणजे खूप मोठा पण होतो आहे आणि लवकर पूजा करायची असते ना, त्याच्यामुळे मग मी काही केलं नाही. एखाद्या दिवशी मी ते पण व्हिडिओ करेल. तर कलशाची वगैरे स्वस्तिक काढून घेतली, पूजा केली आणि इकडं जे की आपण सुपारीला गणपती वगैरे मानतो, सगळ्यात अगोदर सुपारीचीच पूजा असते. तर मग सुपारी हळकून खोबरं खारी हे सगळं ठेवलं आणि त्याची पण पूजा केली. तर छान अशी मी पूजा केली सकाळी. तर हे पहा किती छान वाटते अशी पूजा केल्याच्यानंतर, एकदम अगदी मन प्रसन्न होते सकाळी असं काही देवाचं केल्यावर. आणि खरंच म्हणजे देवाचं केल्यावर म्हणजे आपल्याला एवढं काही वाटत नाही की अरे आपण आज खूपच काम केलं किंवा थकल्यासारखं नाही. उलटं असं प्रसन्न मन होते आणि आणखी त्यासाठी खूप काही करा वाटते. तर मी शाबूची खिचडी वगैरे केली, देवाला ठेवली आणि मग मी पण फराळ वगैरे केला. तर पोथी तर मी सकाळी काही वाचली नाही, कारण सकाळी थोडी घाईच असती स्वयंपाकाची वगैरे. तर मी संध्याकाळीच पोथी वगैरे वाचली, आरती वगैरे केली. तर असा गेला माझा दिवस. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय.